स्वराज बघा कसा झोपलेला आहे। मी जेव्हा स्वराला सोडायला जाते ना तर स्वराज बिचारा एकटा घरात झोपलेला असतो, परंतु काय करावं, दोघा मुलांची मी कशा पद्धतीने हँडल करत आहे शाळा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। स्वराची शाळा सकाळी 7ला स्टार्ट होते तर स्वराजची शाळा 9ला असते। या पिरियडमध्ये मला बाकीची कामं करावं लागते। स्वराला आणायला गेली की स्वराची आणि येताना आज गाडीतलं पेट्रोलच संपलं, परंतु कुठंतरी मनाला शांतता आहे की स्वराज एकटा होता, परंतु दोघं बहीण भाऊ आता मस्त खेळतात। तर चला व्हिडिओला सुरू करूया। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा की माझं डेली रुटीन 2 मुलांना घेऊन मी कसं मॅनेज करत आहे विथ माझं काम। तर सकाळी बरोबर 7ला स्वराची प्रेयर असते, तर त्याच्यामुळे मला तिला शाळेत सोडून जावं लागते आणि तिच्या शाळेचं आणि माझ्या घराचं अंतर आहे 15 मिनटं। तिच्या शाळेला बस नाही आहे, त्याच्यामुळे तिला ने-आण करणे मलाच करावं लागते। तिची शाळा 7ला स्टार्ट होते तर तिची शाळा बरोबर 9:15 वाजता म्हणजे 1ला 15 कमी असताना सुटते। तर आता इथं फायनली स्वराज सकाळी झोपलेला असतो आणि मी त्याला सांगितलेलं असते, तू जर उठला आणि मी जर घरात नसली तर समजून जायचं की मम्मा दीदीला सोडायला गेलेली आहे, रडायचं नाही, शांत बसायचं, कारण आपल्या घरात स्वामी आहेत आणि स्वामीजवळ बसून राहायचं। शक्यतो मी घरी येईपर्यंत स्वराज कधीच उठत नाही, परंतु जर यदाकदाचित तो उठला तर तो स्वामींच्या फोटोजवळ जाऊन बसत असतो। तर आता स्वराला सोडून फायनली मी घरात आलेली आहे आणि ह्या पायऱ्या चढताना नाकी अक्षरशः 9 येतात आणि मी जेव्हा दरवाजा उघडते ना त्याच्या अगोदर मी बघते की स्वराज उठला का। स्वराज बघा कसा झोपलेला आहे। तर अक्षरशः स्वराज बघा मस्तपैकी झोपलेला असतो, तरी सुद्धा घाई गडबडीत मी स्वराला सोडलं की लगेच घरी येते आणि हा मस्त झोपलेला असतो आणि याची शाळा असते बरोबर 8:45 वाजता आणि याला बस लावलेली आहे, तर याला मी 8ला उठवते। तर मी स्वराला जेव्हा सोडायला जात असते तेव्हा स्वराज घरी झोपलेला असतो। आता थोडं पहिले बसून घेते 5 मिनटं, कारण 5 मजले चढावं लागते तर खूप असा श्वास भरून येतो। तर आता पहिले 5 मिनटं बसते आणि नंतर स्वराजला उठून देते। ओके, तर कंटिन्यू बनून राहा। स्वरा स्कूलला जाते तर तिलासुद्धा मी 2 बदाम एखादं फ्रूट देत असतो आणि तिला चहा बिस्किट आवडते तर ते देतो। त्याच्यानंतर ती आंघोळ वगैरे फ्रेश होऊन तिच्या शाळेत जातो। ती फ्रेश होईपर्यंत मी लगेच चपात्या आणि भाजी करून घेते, कारण एकच टिफिन दोघांना पण होतो। तर आता आज स्वराजला टिफिनमध्ये द्यायचं म्हणजे तर आता स्वराजला पपई दिलेला आहे। पुरी करू की चपाती? पुरी आहे, बरं ठीक आहे, आटप लवकर। स्वराजसाठी मी चपाती पुरी काहीच नव्हती केली, कारण त्याच्या मूडवर डिपेंड असतं, कधी मी चपाती करून घेत असते, परंतु आज काही केली नव्हती। म्हटलं बघूयात याला पुरी आवडते का, तर त्याला मी विचारलं होतं, तो बोलला मला पुरी पाहिजे, तर त्याच्यासाठी मी मस्तपैकी पुरी तळत होती। एका साईडने मी त्याच्यासाठी पाणी पण ठेवून दिलेलं आहे। तर स्वरा जाते ना तेव्हा म्हणजे माझं कसं स्वयंपाक होऊन जातो, स्वरा आणि स्वराजचा दोघांचा पण। तर आता इथं स्वराजने बदाम खाल्ली आणि लगेच तो पपई खात आहे, तोपर्यंत मी त्याचा टिफिन रेडी केला। टिफिन रेडी करूनच मी म्हणजे त्याची बॅग वगैरे आवरून घेत असते। तर एवढ्यात मला एक कॉल आला होता, तो मी घेण्यासाठी गेले आणि नंतर इथं परत आले। तर इथं मी सगळ्यात अगोदर पुरी वगैरे लाटून घेतलेली आहे। तर स्वराची स्कूल ना 12:30 म्हणजे 12:30 पाऊण वाजता सुटते। मग तिचा मला कॉल येतो आणि तिचा कॉल आल्यानंतर मी तिला घ्यायला जाते। तिला घेऊन येईस्तोवर म्हणजे घरापर्यंत येईस्तोवर स्वराजची सुद्धा बस आलेली असते, परंतु माझ्या मागे ना असं खूप टेन्शन येते की बाबा आपण लवकर पोहोचलो पाहिजे। कधी कधी कसं होते ना, ट्रॅफिक एवढं असते ना की आम्ही बरोबर म्हणजे उशीर पण होऊ शकते आणि त्या टेन्शनमध्ये कधी कधी मी घरातून लवकर निघते आणि आधी स्वराला घेते आणि स्वराजची बस येण्याच्या अगोदर मला हा एक मोठा टास्क असतो की स्वराजची बस येण्या अगोदर मी तिथं हजर असली पाहिजे, नाही तर मग त्या ताई ओरडतात की आम्ही कोणाच्या बेसवर मुलांना सोडू, तुमचा एक मुलगा देण्यासाठी बाकीच्या इकडे पण आम्हाला उशीर होऊ शकतो। आणि त्यांचं पण बरोबर आहे, कारण मुलांची सेफ्टी ही पेरेंट्ससाठी आणि सगळ्यांसाठी खूप मोठी आहे, टास्क आहे। तर नेमकं आज काय झालं तुम्हाला सांगते, म्हणजे माझं पेट्रोल पण संपलं होतं। तर आता स्वराजची तयारी झालेली आहे, स्वराजला खाली सोडून दिलं आणि स्वराज गेलेला आहे। त्याच्यानंतर मग मी घरातली कामं करत असते। घरातली कामं करताना सगळ्यात अगोदर मी माझ्या कॅम्प्युटरवर लावत असते, करते है शुरू आज प्रभू का म्हणजे सुबह सवेरे प्रभू का नाम, प्रभू करते है आज शुरू का नाम, म्हणजे असं एक गाणं आहे। म्हणजे देवाचं नाव घेऊन आज आम्ही आमच्या कामाची सुरुवात करतो। मी मोठ्या आवाजात मस्त माझ्या घरात गाणी वगैरे लावून देत असते आणि नंतर मी आवरायला घेत असते।
तर इथं आता मी आवरायला घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर टॉवेल, कपडे. आता लहान मुलांचं घर म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे कसं होते. तर इथं मी ते काम करत होती, तोपर्यंत माझ्यासाठी मी दूध ठेवलं होतं आणि ते संपूर्ण जळालं होतं. आज माझ्या नशिबात चहा पण नव्हता. मग पटापट सर्व पसारा आवरला. पहिले घाण काढली घरातली, त्याच्यानंतर पोछा वगैरे मारून घेतला. पोछा मारल्यानंतर मला नाश्ता पण करायचा होता, कारण मी पण आता स्वतःकडे खूप लक्ष देत असते. भरपूर लोकं म्हणतात, की म्हणजे गावावरून आली तेव्हा तू खूप खराब दिसत होती, परंतु आता तुझ्या चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे. आता तर माझ्या चेहऱ्यावर ग्लो माझ्या सक्सेसचा, माझी सर्व परिस्थिती बदललेली आहे. नवरा पण सुधारलेला आहे आणि दूर गेलेली नाती पण जवळ आलेली आहे. त्याच्यामुळे ग्लो आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझं सर्व घर क्लीन झालेलं आहे. पोछा वगैरे मारलेला आहे आणि सर्व घर एकदम क्लीन झालेलं आहे. आणि माझ्या घरात जास्त पसारा पार्सलचा असतो. इथं भांडी घासून ठेवली, गॅस ओटा क्लीन केला आणि माझ्यासाठी मी पपई कापून ठेवलेलं होतं आणि बदामसुद्धा खायची माझी बाकी होती. तर आता तुम्ही बघू शकता, मी जसं मला सांगितलं, की माझ्या घरात स्वामींचेच गाणे दिवसभर चालू असतात. मस्तपैकी स्वामींचे गाणे लावलेले आहे आणि ही आहे माझ्या घरातली तुळस. कोणीतरी म्हणे तुझ्या घरात तुळस आहे की नाही, तर ही आहे माझ्या घरातली तुळस. तर आता मी गॅसवर माझं पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे. अंघोळ केल्यानंतर मी पूजा करते आणि नंतर करत असते स्वयंपाक. तर इथं मी बदाम आणि पपई लाईफ याच्यामध्येच जाणार आहे का माझी आता? तुला आणायचं, मग तिला आणायचं, तुला आणायचं, तिला आणायचं, तिला आणलं की तुला क्लासला सोडायचं, तुला आणलं की तिला क्लासला सोडायचं. बाकीचे कामं कधी करू मी माझे? ही राहू देऊ करायची. तर आता घरचं आवरलं सगळं आणि आवरल्यानंतर आधी याला घ्यायला खाली आली. तिचा क्लास असतो तर कधी कधी ती 2ला घरी येते. मग आता याला घ्यायला आली खाली, तर मी काही चाबी आणली नव्हती. तर मॅडमचा फोन आला, मला पण घ्यायला येईल. वरती गेली 5व्या मजल्यावर, चाबी घेतली, आता तिला आणायला जाते. अजून स्वयंपाक बाकी आहे. याच्यातच जाणार आहे आयुष्य माझं. चला. मी अंघोळ केली आणि लगेच मला ब्रँडचे कॉल आले होते, तर त्याच्यामुळे मला अर्जंटमध्ये 1-2 व्हिडिओ एडिट करून द्यावं लागले. आणि तोपर्यंत स्वराज स्कूलमधून आला आणि स्वराजला मी घेईपर्यंत स्वराचा सुद्धा कॉल आला, की मला घ्यायला ये म्हणून. तर आता मी तिला घ्यायला गेली. अचानक आम्ही एक म्हणजे चौक आहे तो क्रॉस केला आणि बघतो तर काय, गाडीमध्ये अजिबात पेट्रोल नव्हतं. आणि आता मला खूप टेन्शन आलं होतं, की काय करू. लगेच मी सायलीला फोन लावला आणि तिने सांगितलं, की या टपरीवर जा, तिथं पेट्रोल मिळतं. तर मी लगेच तिथं गेली आणि स्वराला गाडीजवळ ठेवलं आणि स्वराजला माझ्यासोबत घेऊन गेली आणि आम्ही 120चं पेट्रोल आणलं आणि ते गाडीत टाकलं. तर कसं होते ना, म्हणजे काम जास्त झाले ना, की कळत नाही काय करायचं आणि काय नाही. आणि ही चूक मी पहिल्यांदा केलेली आहे. नाहीतर मी गाडी म्हणजे टंकी फुलच करत असते. परंतु गणेशजी आले होते, त्याच्यामुळे त्यांनीच 4-5 दिवस गाडी चालवली होती आणि पेट्रोलकडे दुर्लक्षच झालं होतं. तर इथं मी आली आणि येताना आम्ही काय केलं, की आम्ही फुल टाकी करून घेतली. म्हटलं टेन्शनच नको, कारण स्वराचं कसं आहे, 1 वाजता घरी आली की अजून मला 3:30ला क्लासला सोडावं लागते. तिचा मग क्लास तो 5:30ला होतो. मग अजून एक क्लासला जाते, तर तो क्लास तिचा 7:30 पर्यंत होतो. स्वराजला 4ला सोडावं लागते, तर तो 5:30ला येतो. म्हणजे असं दिवसभर माझं गाडीवरचं रुटीन होते. एकाला आणलं की दुसऱ्याचा टाईम होतो, दुसऱ्याला आणलं की पहिल्याचा टायमिंग होतो आणि त्याच्यानंतर अभ्यास हे ते अशातच माझा पूर्ण दिवस चालला जातो. तर आम्ही पेट्रोल वगैरे भरलं आणि त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर लगेच मी मुलांना म्हटलं, तुम्ही फ्रेश व्हा. डाळ भाताचा कुकर मी करून ठेवलेला होता. फक्त चपाती आणि भाजीच करायची होती. तर मी पटापट आलू वांग्याची भाजी केली, चपाती केली आणि स्वराजला मस्तपैकी डाळ भात किंवा मी त्याला डाळपोळी देत असते. तो जेवण करायला बसला आहे. स्वरासुद्धा जेवण करायला बसली आणि तुम्ही पण या जेवण करायला. आज मी जेवणात केलं होतं डाळ, भात, लोणचं, त्याच्यानंतर तूप जे आहे ते मुलांना देत असते आणि त्याच्यानंतर मग माझं दुपारचं रुटीन आटोपलं आणि संध्याकाळी या दोघांना मी अभ्यास करायला बसवत असते. म्हणजे यांच्याकडे पण मी लक्ष देते. असं नाही की आपल्या कामाच्या नांदात यांच्याकडे दुर्लक्ष झालं पाहिजे म्हणून. तर संध्याकाळी मी त्यांचा अभ्यास घेत असते आणि अभ्यास झाल्यानंतर मी माझा शूट करते. तर हे जे इडली पात्र आहे ना, इडलीने ढोकळा पात्र होतं, खूप छान होतं. म्हणजे 354 रुपयाचं येते. याच्यासोबत तुम्हाला स्टँड येतं, 4 प्लेट येतात. म्हणजे एक वेळात तुम्ही खूप सारा ढोकळा करू शकता. आणि तुम्ही बघू शकता स्टँड येतं, स्टँडसोबत ह्याच्या प्लेट येतात. प्रत्येक प्लेटमध्ये खूप सारा ढोकळा तुम्ही करू शकता आणि प्लेटना ह्या मजबूत आहे. विशेष म्हणजे हा जो पॉट आहे ना, तो तुम्ही कुकरमध्ये, कढईमध्ये लावू शकता. म्हणजे समजा एखाद्या घरी कशी फॅमिली मोठी असते आणि भरपूर सारा ढोकळा करायचा असला तर वन टाईममध्ये भरपूर ढोकळा असतो. आणि प्लेटची साईज खूप छान आहे, मोठी आहे आणि स्टँडचं हे पण खूप छान आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर हे पाहिजे असेल ना, तर मी प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. तर आता हे स्टँड मी तुम्हाला इथं कढईमध्ये ठेवून दाखवलेलं आहे, परंतु तुम्ही कुकरमध्ये सुद्धा यूज करू शकता. असा माझा डेली रुटीन आहे. आणि स्वरा आल्यामुळे म्हणजे कसं एक हे झालेलं आहे, की स्वराज कसं आधी
घरात एकटाच राहत होता. परंतु स्वरा आल्यामुळे त्याला खेळायला कोणीतरी भेटलेलं आहे आणि याच कारणामुळे म्हणजे तुम्हाला रिअली सांगते माझ्या एकटीने आता खरंच हँडल होत नाही आहे. सोशल मीडिया, कोलॅबरेशन, एडिटिंग करणे, मुलांना ने-आण करणे आणि कुठंतरी मला असं वाटतं की मुलांकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. त्यांना वेळेवर जेवण वगैरे भेटलं पाहिजे आणि त्याचमुळे आता सोबत राहण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. परंतु अजूनही मी त्यांना म्हणजे सोबत ठेवणार नाही आहे. निदान मी जोपर्यंत नवीन घरात जात नाही तोपर्यंत, कारण त्यांना मी सांगितलेलं आहे की घराची खरेदी या महिन्यात आहे, तोपर्यंत मला तुम्ही काहीतरी पैसे द्या. तर इथं बघू शकता मी स्वयंपाक करत होते तर मस्तपैकी भाऊ बहीण मस्तपैकी खेळत होते. जगन्नाथ माहित आहे का? माहित आहे जगन्नाथ. ते सरकार नाही असते ते हिच्यानं वांगे खाणं म्हणजे वांगी असतात ना ते खाणं हिच्या जीवावर येतात. बघा कशी नाटकं करते. चला या जेवण करायला. तर कणिक भिजवली मी याच्यात आणि त्यातच मी जेवण करायला बसलेली आहे. बघा 1 ताटाची बचत केली मी आज, आहे ना सर? जीव पिलो लवकर झोप, सकाळची शाळा आहे. आम्हाला जगन्नाथ बघू दे. जगन्नाथ काही नाही बेटा, आता झोपून राहायचं, सकाळी उशीर होते. नाही बेटा सकाळी उशीर होते उठायला. तुमच्याच्यानं मला तकलीफ होते, माझे कामं उशिरा होतात तुमच्याच्यानं, तुम्ही उशिरा गेले की. नो नो. चला गुड नाईट, गो टू बेड. लवकर सकाळची शाळा आहे, 9:30 वाजले. चला स्वरा, तुला मी आधीच सांगितलं 9:30 झोपली पाहिजे. उठ लवकर. चल तू होय झोपेल, त्याला मी बायतो. तू झोपेल होय. इले बा काळजी दरवाजे लावायची. तिला असं वाटते मी दरवाजे लावणारच नाही, तशीच झोपून जाणार. राहिलं का काही? लाईट बंद कर. आणि तू भांडे घासायला चल रे. चल भांडे घास. मग होय झोपायला लवकर दीदी सोबत. लवकर झोपायचं, सकाळची शाळा आहे स्वरा, झोप होत नाही. हा चल झोप, ते बंद कर. तर असा होता माझा आजचा दिवस. नंतर मी व्हिडिओ एडिटिंग करते. गणेशजीसोबत रात्रीचं रोज आम्ही अर्धा 1 तास व्हिडिओ कॉलवर बोलतो आणि नंतर आम्ही झोपून राहतो. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.